हॅलो आणि नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आम्ही आज निघालोय आमच्या घरी. तर बॅग वगैरे आवरलेले आहेत आणि आता जवळजवळ 1 वाजलेले आहे दुपारी. तर माझी नणंद आलेली आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांना भेटण्यासाठी निघाले. तर त्या लगेच जाणार आहेत दुपारी. चला. आणि गार्गी खूप खुश आहे तिकडे जायचं, तिला तिकडे खूप माणसं भेटतात, त्यामुळं ती मस्त खेळते तिकडे खेळायला. आणि आमची आजी नाराज झालेली आहे खूप. आजी म्हणते संध्याकाळी परत या, पण सारखं सारखं जायचं यायचं, मग म्हटलं 4-5 दिवस राहूनच येईल परत. बॅग पण घेतली. हो, हे काय आणि मी सगळी सामान भरलेली आहे. अच्छा, दाखवा नंतर गेल्यावर तुझ्या बॅगेत काय काय घेतले तू. चला तर आम्ही निघतो आता जायला आमच्या घरी. काय करायचं? कुठं बांधायला चारायला गाय शेळी वड्याने जाता ना तुला. चल. कुठं? इथं. हा का? वरला वरली. आणि ही तावडी आमची माझ्या नंदेची छोटी मुलगी. आम्ही चाललो लिंब आणायला. चला चला, आता तुम्ही जावा घरी, झालं आता. विहीर आहे तिकडं, विहीर इकडं नाही जायचं आपल्याला. अगं बाई, चप्पल तर फुल भरेल इथं. पाऊस आला, तुम्ही घरी जा. जा घरी, पाऊस आला. पळ पळ, हळूहळू जा, जा घरी. नाही, नको पळू, जा जा आता पळत. हळूच पळत जा, पाऊस आलाय, पटकन घरी जा. याच्या खाली जायला लागेल ताऊ. आणि त्या आमचे ताऊने काटात जाऊन आतमध्ये शिरून लिंब काढलेली आहेत. आणि खूप सारे लिंब आहेत. लिंबोणीचं झाड आहे, खूप मोठं आहे. आणि मी थोडीफारच काढते. आहेत का अजून? धर हे. वरती आहेत का बघा ना, हाताला येण्यासारखी आतून. ताऊ, ती लिंब चांगली आहेत. त्या बघा, ते मुळाच्या तिथं किती लिंब आहेत, त्यातली 2-3 लिंब चांगली असतील. हा, ती लिंब दाबून बघा, कडक असतील तर चांगली आहेत सगळीकडून. कडक कडक लिंब चांगली असतात. इकडं पुढं एक लिंबू चांगलं. आणि आम्ही अशा प्रकारे एवढी लिंब गोळा केली आहेत, खाली जाऊन घुसून घुसून. आणि पाऊस आला आणि लगेच गेला. आता ऊन पडलंय.
आणि इथे चालू होतं गार्गीच्या आणि आर्यनच्या कपड्यांचे माप घ्यायचं होतं, कारण माझ्या नणंद आहेत त्या कपडे शिवतात. तर त्या म्हणत होत्या की यांचं माप घेऊन जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी शिवून आणेन. तर त्यासाठीच गार्गी आणि आर्यन तिथे मागे पुढे करत होते. आणि इथे होत्या माझ्या नणंद आणि या आहेत त्या माझ्या आत्या सासूबाई आहेत. तर त्या निघाल्या होत्या काल जागरण गोंधळ होता खालच्या घरी, तर त्यासाठी आले होते सगळे. 2,500 कमी 2-2.5 हा बाय चलो आणि 2,500 असले तर असू दे मग. पण तिचं बी होतं पाणी ताप आहे हा येऊ नाही पाय करून अगं मामाला सांगायची गाडी जरा मामा जाय म्हटलं तो दर चांगला घे काय तावडीले गाडी आणि हे आहे आमचं कोंबड्यांचं खुराडं. तर रात्रीच्या कोंबड्या इथे असतात. आणि हे आहे कंपन, म्हणजे कोंबड्यांसाठी उकिरडा आहे हा. उकिरड्याला बाजूने कोंबड्यांची जाळी लावली आहे अशा प्रकारे. आणि दिवसभर कोंबड्या याच्यामध्ये असतात. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत, तर मी कोंबड्या सोडून दिल्यात, पलीकडच्या साईडला आहेत. तर इथे आम्ही कोंबड्यांना काही असं म्हणजे नाही खरकटं वगैरे किंवा कोंबड्या खातील ते टाकत असतो कोंबड्यांना. आणि कोंबड्या आता सोडून दिलेल्या आहेत. तर एक अर्धा तास किंवा पाऊण तास 1 तास कोंबड्यांना बाहेर सोडणार आहोत आम्ही. तर इकडे एक कोंबडी आहे, 6च कोंबड्या आहेत आत्ता इकडे सासूबाईंच्या. आणि मम्मीच्या भरपूर आहेत, 10-12 असतील किंवा 14 वगैरे. आजीच्याही खूप साऱ्या आहेत, पण ते किडे वगैरे होतात त्यामुळे जास्त कोंबड्या करत नाहीत. आणि मी आता कोंबड्या सांभाळणार आहे. आळूच्या वड्या करायला सांगितलं, करायला टाकलं. वैष्णवी दीदी कधी आली? आताच आली का शाळेतून? पावसात आली? आणि इथे आहेत आमच्या कोंबड्या. काय ग दीदी? काय नाही. आणि इथे वासरं आहेत 2, तर आपलीच आहेत ती. इकडे गाई आहे, संध्याकाळच्या वेळेला गाय येतात घरी. आपली गाई पण नेली ना आर्यन मम्माने? कुठं नेली? खिळ्याच्या वाटणीत. हा. तू कोंबड्या सांभाळतो का रे? कोंबड्या सांभाळतो? आणि मी जेवणामध्ये बनवलं होतं सांडग्याचं कालवण, त्याच्यासोबत होती आळूची वडी आणि भाकरी होत्या गरम गरम, आणि भात देखील होता. गारी तू किड्याला बाहेर चालवलंय? हाताने उचलून टाक बाहेर. काढलं का बाहेर? फोटो काढणं ग. अगो बाई, खरंच उचललं काय गाऊ? राहू दे तो मरण तिथंच. मरलं? तू त्याला मारून टाकलं? काय ते असं कर ना असं बोल
हा तसं नाही गोल तसं बनवायचं. कटली कोण राम. आणि अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.